मेळघाटातील धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या उतावली जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेतील शिक्षक संजय मडावी यांचा गेल्या 7 सप्टेंबर रोजी दुचाकीने जाताना अपघात झाला। त्यानंतर मडावी यांना अमरावती येथे सावदेकर रुग्णालयात भरती करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान संजय मडावी यांचा मृत्यू झाला व तेव्हापासूनच मडावी कुटुंबांवर संकटाचे डोंगर कोसळले। त्यातच शिक्षक सहकारी बँकेकडून संजय मडावी यांच्या कुटुंबास गुरुवारी विम्याचे 20 लाख रुपयाचा धनादेश देऊन एक मोठे सहकार्य करण्यात आले। संजय मडावी यांची नियुक्ती सन 2005 नंतर झाली असल्यामुळे त्यांना व त्यांच्यानंतर कुटुंबास पेन्शन सेवा लागू नव्हती। सुदैवाने संजय मडावी जिवंत असताना त्यांनी शिक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत, तत्कालीन उपाध्यक्ष शैलेश चौकशी यांच्या सल्ल्यानुसार विमा केला होता। त्या विम्याचा क्लेम म्हणून आज कुटुंबास 20 लाखांची मदत मिळाली। या प्रसंगी शिक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुल राऊत, राजेश सावरकर, विजय पुसलेकर, सुनील केणे, मधुकर चव्हाण, शैलेश चौकशे, प्रफुल्ल शेंडे, प्रभुदास बिसंधरे, रवींद्र घवळे, सुदाम राठोड, रोहणकर, श्याम पटोरकर व विशेष करून मेळघाटात 25 वर्षे सेवा देणारे राणा गावंडे विद्यमान संचालक हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते। मेळघाटातील शिक्षकांकरता अविरतपणे झटणारे शिक्षक नेते म्हणून राणा गावंडे यांची ओळख असून शिक्षकांच्या दुःखात सहकार्य करणाऱ्या शिक्षकांमध्ये त्यांचे नाव आहे। या प्रसंगी इतर शिक्षक मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही सर्व सभासदांकरता शिक्षक सहकारी बँकेमार्फत 695 रुपयामध्ये वार्षिक सर्व सभासदांना कुठल्याही प्रकारची जर त्याची ॲक्सिडेंटल डेथ होत असेल तर त्याकरता विमा उतरवलेला होता। आणि या विम्या यासाठी बरेचसे शिक्षक असे आहेत की DCPS धारक आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही आणि पेन्शन नसल्यामुळं पूर्ण त्याच्या कुटुंबावर जो आघात ओढवला जातो आणि या दृष्टिकोनातून ही स्कीम आमच्या विचाराधीन आली आणि त्यातून आज रोजी त्यांना जरी पेन्शन मिळत नसले तरी असा अकस्मातपणे जर कुठल्या प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या फॅमिलीला आधार मिळावा या दृष्टिकोनातून ही स्कीम आलेली आहे। यामध्ये 20 लाख रुपये जर कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर त्याच्या कुटुंबाला आम्ही या बँकेमार्फत देतो आहे।